घेतोय लाईनचं. या म्हातारेला पाहून माणसे थर 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 कापती. या म्हातारेला पाहून माणसे थर 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 कापती. एकदा का प्राण चालला घेऊन त्याला करावी विनंती. तिथे कोणाचं चालत नाही, पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो. त्या काय झालं बघा, सत्यवान सावित्रीचं भारुड आहे. या सावित्रीने आपल्या मायेचं भलं केलं, सासरचं भलं केलं आणि आपल्या पतीचे प्राण कसे यमाच्या तावडीतून परत आले त्याचं हे भारुड आहे. आता ह्या सावित्रीसाठी नवरा शोधून शोधून आई बाप थकले. शेवटी सांगितलं तुझं तूच बघ आता कुठेतरी गाडग्यावर बसा, नाही तर काय तरी काय पण कर, शिटिओ मारा. आणि हल्ली काय माहिती आहे व्हॉट्सअप. आणि आमच्या वेळी मी तुमचा सांगतो, आता सांगू काय हरकत नाही, युट्यूब म्हणजे जायचं. त्यावेळी आमका नाही म्हणवता लागत, आपल्याला जमत नाही. आता ह्यांका धावान पाठवून मिळत. आणि माझी परिस्थिती मी सांगते, 2-4 वेळा अशी झाली की भजनातच अडवले नव्हतं. देवा शपथ याच्या शपथ पण सांगते दुसरीकडे ठरलेला होता, मी करू का असो. खोटं नाही सांगत. आता तुम्ही जेव्हा गाडग्यावर बसा शिटिओ मारशाल तेव्हाच काहीतरी उपयोग झाला तर नाही तर वाटत नाही. माझी एवढी कल्पा होती तेवढी ती पोरगी काय सांगतं माहिती आहे, त्या गुळ लावणी चाटून खाता म्हणून. कल्बा बिलबा आता काय नाही. आता तेच पाहिजे, जो कोण मामाची मामीची सेवा करी त्याचा एक उपयोग होत नाही तर गडग्यात बसायचं. असं गंमत आपली. तर बुवा म्हणते ह्या म्हाताऱ्या कसली छळ लागली आणि आपली गंमत ही लोकांसाठी, आमच्यासाठी ना. आता आमचं काय 5 गेले नाही 10 रवले. काय उलट म्हटलं, बरोबर 10 गेले आणि 5 रवले म्हणा. आता 70-75 झाले आणि 30-35 रवले म्हटलं तरी लय झाले. असो. शेवटी ती नवरा शोधायला गेली. कोण? सावित्री. काय झालं बघा, लावण्याची खान, लावण्याची खान मिळेनावर कोण. काय सांगितलं आई वडिलांनी, अगं लावण्याची खान मिळेनावर कोण, तुला जो पसंत पोरी.
कामाची आठवण इली त्याका. कामाची आठवण इली. कोणा हेमंता. होय असं रे. आपण पैसे घेणार ना कशा मी भुवांकर नाही म्हणतो मग असे झोपाकडे वरचं झोपलो होतो गाडीत झोपलेलं. अरे पैसे घेणार ना चला काय सांगितलं तुला जो पसंत असेल त्याच्याशी तू लग्न कर आमची काय हरकत नाही असं बापाने झाली. ही सावित्री नवरा शोधायला निघाले 10-12 मंत्री संत्री सगळे बरोबर घेतले आणि पण कुठे नवरा मिळाला. शेवटी एका झाडाखाली अशी बसली. दुपारची वेळ होती. सगळे जण झाडाखाली बसले. समोरून बलदंड असा पेलवान शक्तिवान बुद्धिमान असा माणूस डोकीवर लाकडाची मोळी घेऊन येतोय. दिसल्याबरोबर ती काय म्हणते बघा लग्न करीन तर याच्याशीच करीन. काय शेवटी ती सत्ययुगातल्या गोष्टी तिनं ओळखलं काय ते आणि सांगितलं लग्न करीन तर याच्याशीच करीन. तेव्हा काय झालं बघा. अगं नारद मुनी म्हणतात अगं सावित्री सावित्री नवरा शोधला. तेव्हा ही सांगते हा शोधला. हा बघ समोरून येतोय तो माझा लग्न करीन तर याच्याशीच. नारद मुनी ठीक आहे सगळं काय बरोबर आहे. हा पितृभक्त आहे मातृभक्त आहे सगळं काही चांगलं आहे पण म्हटल्याबरोबर तिला जरा संशय आला. नारद मुनी तुम्ही सगळं काही चांगलं म्हणता पण का म्हटलं. तेव्हा नारद मुनी सांगतात की काय पुढे सांगतो काय सांगतात ते त्याच्या अगोदर तुझा बाप अश्वपती नारायण नारायण तुझा बाप ढोलकी पण तिचा आणि पकवान पण आमच्यात काय फरक पडला कुठली तर आमचं काय जाता. निघाली झुंडाया पण नारद मुनी अशी जन्माची गाठबान ती कधी तुटणार नाही. तेव्हा काय झालं बघा. शाल्व देशचा राजा शाल्व देशचा राजा कदंबुआ असे नाचायचे. म्हातारे झाले तरी असे नाचायचे आणि तिचा बघलेला ना तेव्हा माझ्या अंगात येत होता. मंडळी पण नवीन तुमका सगळ्यांका नवीन पण मी एकटं मारून नाही
काय आलं खरा की खोटा बघत होतं एकमेकांना माहितीच नाही एखादा हे नवीन मंडळी माझी जुनी मंडळी होती त्याचा माहिती होतं सगळ्यावर गेले शाल्व देशचा राजा कर्माने आंधळा झाला होता. त्याचा मुलगा रूपवान शक्तिवान असा बलदंड सत्यवान. तेव्हा नारद मुनी सांगता अशी जन्माची गाठ बांधते तुटता कामा नये असं म्हटल्याबरोबर नारद मुनी काय सांगतात बघा. नारद मुनी सांगितलं आजपासून 1 वर्षाने याचा मृत्यू अटळ आहे. 1 वर्षाने बरोबर हा मृत्यू पावणार आहे. तेव्हा ती काय सांगते बघा. सावित्रीने काय सांगितलं निर्धार करते नारद मुनी निर्धार करते मी नारद मुनी. काही रेसल न होता ह्या माणसात माणूस लागत. पैसे जास्त घ्यायचे नाही. तर आता आमचे देसाईचे अंक मिळत नाही. मिळत नाही म्हणजे काय होत ते कीर्तन वाजवतो आणखी काय दशावतार आले नाही पण ते बिचाऱ्याने आमका 40-45 वर्ष साथ केले चांगली आणि सज्जन माणूस निर्व्यसनी. एकदा येतो म्हटलं की तो हजर तिथे. नाही तर आमचं महादेव चव्हाण होतो पूर्वी तो कणकवलीचं महादेव चव्हाण. आणून गेला ना तर पूर्वी ते एसटी मागे दरवाजे असायचे पुढे नाही झाले. आम्ही त्याला पुढे घालू पुढे माझे पुढे बसला नाही तर नांदगाव आपण पुढे जाऊन राहिलो तो जेवण नांदगावात उतरण पाठी जाय असं 2दा आणलंय विकून द्यायला. भाग्य काय त्यात चालले होते. हा पण आता बोलले ते खरं करणार. मग कशी कोण बसलो होतो कोणतरी तो सारखं असं म्हटलं वारा येला की का पण तल्लीन झालं होतं नाही. हा आणि चौथ्या साहेब तुम्ही काय करा माहितीये माझ्या वेळेला जरा कमी वाजव आणि माझी तब्येत बघा काय त्यांच्या वेळेत म्हणा दणकावून वाजव. वाजवी नपती नाही तर सती जाईल. पण आता बोललं मागे हटणार नाही. बोललेलं झालं वा ठरलं. शेवटी सत्यवान सावित्री सत्यवान सावित्री औषधीच्या बॉटलमध्ये शिकवलं समानता कसा ऐकलेला होता माझं. सत्यवान सावित्री झाले दोघे पती पत्नी. सत्यवान सावित्री झाले दोघे पती पत्नी. सत्यवान सावित्री झाले दोघे पती पत्नी. सत्यवान सावित्री झाले
महिने तिची राशी मोजित होती एक एक दिवस. मोजित होती एक एक दिवस, मोजित होती एक एक. नारद मुनीने सांगितले आजपासून एका वर्षाने याला मृत्यू आहे म्हणून ती महिने तिची राशी मोजित होती एक एक दिवस होते. बघा महिने तिची राशी मोजित होती एक एक दिवस. मोजित होती एक एक दिवस, मोजित होती एक एक दिवस. 1 2 3 4 5 6 7 8 गेले 11 मास. गेले 11 मास, हो गेले 11 मास. 1 2 3 4 5 6 7 8 गेले 11 मास. हो गेले 11 मास, हो गेले 11 मास. काळाला होता बाकी राहिले 3 दिवस. बाकी राहिले 3 दिवस, बाकी राहिले 3 दिवस. काळाला होता बाकी राहिले 3 दिवस. बाकी राहिले 3 दिवस, बाकी राहिले 3 दिवस. डोळ्याआड करण्याच्याला अहो डोळ्याआड करण्याच्याला घालून डोळ्यात तेल. घालून डोळ्यात तेल, त्याला घालून डोळ्यात तेल. पाहिला रेडा येताना पाहिला रेडा येताना पाहिला रेडा येताना, पाहिला रेडा येताना. पाहिला रेडा येताना पाहिला रेडा येताना पाहिला रेडा येताना, पाहिला रेडा येताना. पाहिला रेडा येताना त्यावर होता यमपुरी पती वाट सावित्री. झाले दोघे पती पत्नी सत्यवान सावित्री. झाले दोघे पती पत्नी सत्यवान सावित्री. झाले दोघे पती पत्नी. यमावर आपल्या रेड्यावर बसून यम येत आहे असं पाहिल्यानंतर ती म्हणते आता दिवस जवळ आले. पण हे अगदी ढळले नाही, घाबरले नाही. काय केलं बघा, ज्येष्ठातल्या पौर्णिमेचे 3 दिवस बाकी असताना एका पायावर उभी राहिली. एका पायावर उभी राहून तपश्चर्या चालू केली तिने. शेवटी व्हायचं ते झालं. रानात गेली, तो सत्यवान रानात गेला, ही पण बरोबर. दोघे रानात गेली. दरदरून घाम आला आणि सत्यवान खाली कोसळला, गतप्राण झाला. त्याचे प्राण घेऊन यम चाललाय, पण हिने पाठ सोडली नाही. त्या कलेवर म्हणजे जिथे बॉडी पडली होती तिथे थांबली नाही. त्या यमाच्या मागणं चालायला लागले. काय झालं बघा, यम सांगतो, सावित्री सावित्री, मी जिथे जातो तिथे माणसाला प्रवेश नाही. तेव्हा तू माझ्या मागवून येऊन बाकी तुला काय हवं ते माग, फक्त पतीचे प्राण मागू नकोस. बघा, ये बाय, काय सांगतो यम सांगतो, हे बाय तू कोणाची कोण, तुझं नाव गाव सांग ठिकाण. बुवाने मगाशी पेटी छान वाजवली, आमका जमणार नाही. खरोखरच छान वाजवली. कारण काय, मी वाजवायचं अगदीच काय आम्ही हे नव्हतं, पण ते अटॅक आल्यापासून हे 1-2 बोटा ह्या बोटांका सांगतात तुमच्यात आम्ही नाही. खरोखर म्हणजे ती राहिली, त्या ह्याची खून राहिली. तर ही आमटीने हे सांगतं, तुम्ही मला सगळे काय करा, आम्ही तुमच्यात नाही. त्याच्यामुळं जरा आता फरक पडला. शेवटी वय आहे. आता आम्ही जास्त करून ह्या पोरांका शिकवूनच काम करता, बाकी काय नाही. तुम्ही काय हे करा. असो हे बाय तू कोणाची कोण, तुझं नाव गाव सांग ठिकाणा. हे बाय
वृत्तमंत्री यमराजांनी आहे, मी जिथे जातो तिथे माणसाला प्रवेश नाही, तू कशाला येतेस तू मागे जा, मागे जा, तुला काय हवं ते माग, फक्त पतीचे प्राण मागू नकोस. शेवटी म्हणते असं आहे, ठीक आहे मागते. काय सांगते रडली ना तिळावाली मन केलं घट्ट, रडली नाही अजिबात, त्या यमाच्या मागावून चालली आहे. यम म्हणतो तू येऊ नकोस. यम सांगतो अशी बाई मी कुठे पाहिली नाही कधी. हा रडली ना तिळावाली मन केलं घट्ट, रेड्यावरच्या यमापुसे कुठं चुकला वाट, दानव ना मानव सांगा काय काढलं काम, सत्यवान घेऊन चाललो सूर्यपुत्र यम. अहो दूत ना धाडिले तुम्ही आला काय स्वतः, प्राण माझ्या पतीचा ती सांगते. अहो इतर वेळी मला असं माहिती आहे की तुम्ही स्वतः येत नाही, आपले दूध पाठवता. काय कोण सरळ म्हणा काय त्याला दूध. आज तुम्ही स्वतः का आलात असं प्रश्न विचारताय कोणाला, यमाला. तेव्हा यम सांगतायत सावित्री तुला माहिती नाही, हा पितृभक्त मातृभक्त ह्याच्यासारखा पुण्यवान दुसरा, आणि जी पुण्यवान माणसं असतात त्याला मला स्वतः यावं लागतं त्यांचे प्राण न्यायला, नाहीतर माझे दूध पाठवतो. लटर फटर कोण असलो ना फटर म्हणजे नाही, म्हणजे पूर्वीची पद्धत होती ती टाळो म्हणजे काय. मी एकदम लहान होतोय, आमची चुलती गेली तुळशी पाणी घालून, पाणी अकडे पाणी वाटतं आणि मग हे बाय माझे लाकडं कोणी नेल्या. मी म्हटलं वर ह्याच्यात बघता साड्यात नेलेली असते, याकच काम करायचं. पूर्वीची पद्धत होती लाकडा बिकडा, चूल बिल बिळ म्हणू नको. म्हणजे माणसं सांगताना ना पाणी उडा, ह्या केलंय त्या केलं असं सांगताना डबल कामं सांगायची, म्हणजे वाढ तसं तसं लटर फटर सटर फटर अशी त्यांच्यासाठी यमाचे दूत येतात. आणि असा पुण्यवान माणूस असला की यमाला स्वतः यावं लागतं. बरोबर ना. हा
तेव्हा काय झालं ती सावित्री सांगते यमाला, अहो यमराज यमराज, माझा पतीचे प्राण माझ्या परत द्या. काय काय सांगते बघा, पती विना पत्नीला, पती विना पत्नीला नाही जगी मोल. अधिक काही आहे हा छान प्रश्न नाही. आमच्या देसाईसारखं भरून काढतात वजन. झालं बाबा. काय म्हणते, पती विना पत्नीला जगात मोल नाही. माझ्या लग्नाला 1 वर्ष पण झालं नाही यमराज, आणि तुम्ही घेऊन चालला त्याचे प्राण. तो म्हणतो, यम सांगतो, तू हवं ते माग. मागापासून तू मला अवधाव करत होतीस आणि आता एकदम एकेरीवर आलीस. हे यमराज असं म्हटल्याबरोबर तू म्हणतो, बाकी काय तू मागून काय हवं ते माग, पण तुझ्या पतीचे प्राण मागू नकोस. यम यम काय म्हणता बघ, पाहिल्या रे कुडी मी असंख्य जगी पाहिल्या रे. प्राण मागू नको, बाकी काय तुला हवं ते माग. तेव्हा ही म्हणते, ठीक आहे मागते, पतीचे प्राण देऊ नका, मी मागते. बघा, माझा सासरा आंधळा तो डोळस होऊ दे. तसाच तू नाही, तथाच तू, म्हणजे तू म्हणतेस त्याप्रमाणे. माझा सासरा आंधळा आहे तो डोळस होऊ दे. माझ्या बापाची मी एकचे एक पोर, माझ्या बापाची मी एकचे एक पोर, माझ्या बापाला 100 पुत्र होऊ दे. काय जण म्हणत नाही, माझ्या सासऱ्याचं गेलेले वैभव परत मिळू दे. आता साधारण येत. आणि पुढे हे सगळं मागून झाल्याबरोबर काय म्हणते बघा, 100 पुत्र. आता ह्या यमाला सवय झाली. आपण तरी खेळ खेळतो ना, तायात मायात पुन्हा मायात असं चुकायला होतं. तसा यमाला सवय झाली. तथास्तु. काय ती मागत होती, हा तथास्तु म्हणून सवयच झाली.
तसं काय झालं बघा. 100 पुत्र व्हावे मला माझ्या पतीपासून. 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 पोरगी अजून तुझा होता नव्हता यांनी बघ काय कशा वाजूनच सगळा केलं. ते वाजून बसायचे भरणाची मांडी मांडी तसं नाहीतर कठीण बाबा परिस्थिती. 100 पुत्र व्हावे पतीपासून. बाकी त्यांचं माहिती नाही का. महाराजच्या बारीत सांगितलंय. महाराजच्या बारीत आता माका 74 वर्ष चालू. 47 वर्षात काय होतंय आता. आणि 25 वर्षात तर काय विचारच नका सोडू. 8 मिनिटं दिसायचं. अशक्य काही नाही, अशक्य काही नाही जगी तुम्हाला देवा. वायान जाईल ऐका वर मला द्यावा. वायान जाईल ऐका वर मला द्यावा. वायान जाईल ऐका वर मला द्यावा. तुम्हापासून धरतीला खटरा कापती. 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 तुम्हावर मानवाची श्रद्धा आणि प्रीती. तुम्हावर मानवाची श्रद्धा आणि प्रीती. तुम्हावर मानवाची श्रद्धा आणि प्रीती. सगळ्या देवामध्ये तुम्हा म्हणती महान. सगळ्या देवामध्ये तुम्हा म्हणती महान. अहो तुम्हा विना हलत नाही झाडाचं पान. जय जय डोहार, जय जय डोहार, जय जय डोहार, जय जय डोहार. तुम्हा विना हलत नाही झाडाचं पान. त्वरा करा, त्वरा करा द्यावरा. त्वरा करा द्यावरा. त्वरा करा द्यावरा. नका करू विचारला काय हे सगळं 100 पुत्र मला माझ्या पतीपासून व्हायला पाहिजे. त्या यमाने सरळ तथास्तु म्हटलं.
आता इथं फावलं तो कब्जात आला, कोणाच्या? सावित्रीच्या कब्जात यम आला. हा बघा, अहो यमराज यमराज, तुम्ही काय मला वर दिलाय? वर वर ठराया खरा माझा पती जिवंत हवा हो. वर ठराया खरा, अहो वर ठराया खरा माझा पती जिवंत हवा हो. वर ठराया खरा माझा पती जिवंत हवा हो. वर ठराया खरा माझा पती जिवंत हवा हो. नाहीतर पट्टा लागेल वेगळा, नाहीतर पट्टा लागेल लागेल जगी तुमच्या यमदेवा हो. झालं काय सांगते? हा जर वर तुम्ही दिला, तो वर जर खरा ठरायचा असेल तर मला माझ्या पतीपासून 100 पुत्र व्हायला पाहिजे, नाहीतर तुमच्या कीर्तीला वाटता लागेल. तेव्हा याचे चूप पेटली. आपण काय देऊन बसलो? एकतर ह्याचा प्राण घेऊन चाललो, आता हिला पुत्र पूर्वी म्हणत तसा काय वाऱ्यांवरती होय ना आजोबा? तेव्हा नुसतं काय नुसतं हंसून साधारण पाय जरी पट्टा असं गंमत राग नाही ना. हा शेवटी यम त्याच्या ह्याच्यात सावित्रीच्या कब्जात आला. म्हणजे आता काय करणार? वरत देऊन बसलोय, तो खरा ठरायलाच पाहिजे. चपापाला चपापाला यमाची ऐकून प्राज्ञा, शेवटी मग यम त्या ह्याच्यात हारला आणि सत्यवान ते प्राण परत त्या सावित्रीला द्यावे लागले. काय केलं बघा, सत्यवानाच्या कुडीत घालून, सत्यवानाच्या सत्यवानाच्या
आहे बघ. त्यांनी मग अशी येऊन सांगितलंय अमुक गजर म्हणाले. जय भूतनाथ विवाह प्रतिष्ठान वायरी भूतनाथ मंडळ यांच्याकडून 200 रुपये माझ्यासाठी आणि 200 रुपये एकटे तू कमी देते तू काय अंबाबाई मगाशी आमचे काय नाव तुमचं बबन गावकर यांनी मुद्दाम येऊन सांगितलंय की तो गजर म्हणा अंबाबाई. नाही तिच्यात पण अंबाबाई भवानी आई तुझा गोंधळ मांडीला
आई तुझं मी वाहन होईन पक्षी बनून तुझ्या मंदिरी कुहू गाईन मन पंचून आई तुझं मी वाहन होईन वृक्ष होऊन तुझ्या मंदिरी छाया धरीन वृक्ष होऊन तुझ्या मंदिरी छाया धरीन मन उदक होऊन आई तुझा मी आंघोळ घालीन मगाशी यमाचं सांगायचं राहिलं बघा हे भजन असं आहे हे भजन असं आहे एकदा त्या यमाला सांगितलं तू अमुक ठिकाणी एक माणूस एक मरायला जवळ आलाय म्हणजे त्याचे प्राण थोड्या वेळात ते घेऊन ये यम आपले 2 दूत बरोबर घेऊन तिथे आला पण लांब उभा राहिला तेव्हा ते दूत विचारतात महाराज आपण का थांबला तेव्हा तो यम सांगतोय आपण ज्या माणसाचे प्राण आणायला जातो आहोत ना त्या तिथे भजन चालू आहे म्हणजे या भजनाची महती काय आहे बघा ज्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन नामस्मरण प्रवचन चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश नाही यमाने सांगितलं आपल्या ठिकाणी म्हणून आयुष्यभर भजन करायचं आम्ही त्याच्यानं जगता